हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आपण अंगी जय नागावी जगाचे डोळे, पतंग जैसा सहे दीपाचे नेम. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपण अंगी जय नागावी जगाचे डोळे, पतंग जैसा सहे दीपाचे नेम. या ओळीत महाराज जीवनाचा प्रश्न सांगतात. या जगात तीन वर्गाचे लोक आहेत. पहिला वर्ग असा आहे की स्वतःलाही अंधार करतो आणि स्वतःही मरून जातो आणि दुसऱ्यालाही अंधार करून जातो. म्हणजे देवाभोवती पतंग गोल 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 फिरतो आणि दिव्यालाही विझवतो आणि स्वतःही मरून जातो. दुसरा वर्ग असा आहे की तुझं वाटलं झालं तरी चालेल, पण माझं चांगलं झालंच पाहिजे. माझी तुझी दाढी तरी चालेल, पण माझी बिडी भेटलीच पाहिजे. तिसरा वर्ग असा आहे की स्वतःचंही कल्याण आणि जगाचंही कल्याण. माझे संत जगाचे संत. आता मी तुम्हाला दृष्टांत सांगतो. दोन भाऊ होते. त्या दोन्ही भावांचं टिप्पण जुळत नव्हतं. मोठा भाऊ रोज जंगलात तपश्चर्याला जायचा आणि मोठा भाऊ घरी फोन पाहत बसायचा. आणि मोठ्या भावाला वाटलं मोठ्या भावाला भगवान शंकर प्रसन्न झाले तर त्याला काही बी मिळेल मोठं. तपश्चर्या काय करत होते? ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. तपश्चर्या करत होते आणि एका दिवशी मोठ्या भावाला भगवान शंकर प्रकट झाले आणि म्हणाले, काय मागायचं माग. मोठा भाऊ म्हणाला, आधी माझ्या बुट्ट्या भावाकडे जा. भगवान शंकर बुट्ट्या भावाकडे गेले आणि म्हणाले, काय मागायचं माग. बुट्टा भाऊ म्हणाला, आधी माझ्या मोठ्या भावाकडे जा. मोठ्या भावाकडे गेले आणि म्हणाले, काय मागायचं माग. मोठ्या भावाने काय मागितलं असेल? बंगला मागितला असेल का? तर नाही. त्यांनी काय मागितलं? माझा एक हात, एक कान, एक डोळा, एक पाय सगळं जाऊन दे. आणि आशीर्वाद दिला आणि बुट्ट्या भावाकडे गेले आणि बुट्ट्या भावाला म्हणले, काय मागायचं माग. बुट्टा भाऊ म्हणला, माझ्या मोठ्या भावाने काय मागितलं त्याच्या डबल द्या मला. म्हणजे त्याचं काय काय गेलं असेल? सगळंच गेलं. 2 पाय, 2 हात, 2 डोळे, 2 कान सगळंच गेलं. म्हणजे स्वतःचंही वाटोळ आणि दुसऱ्याचंही वाटोळ. संत काय कल्याण करतात. एकदा साधू बाबा तीर्थयात्रा करून नदी ओलांडायची होती. तर एका नावीत बसले. त्याच नावीत 4 टुकार मुलं बसले. ते 4 टुकार मुलं साधू बाबाची टिंगा लुडू लागले. हे ढोंगी आहे, याचे केस किती वाढले, नख किती वाढले, टिंगा लुडू लागले. आणि साधूची दया आली आणि त्या नदीतून प्रकट झाले आणि म्हणाले, भक्ता यांची नाव पलटी करू का. साधू बाबा म्हणाले, यांची नाव नका पलटी करू, यांचं मन पलटी करा. भगवान शंकरांनी यांचं मन पलटी. सत्संगतीचे काय सांगू सुख आपण पारिके नाही देते. साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियोगी. आज या ठिकाणी मला प्रवचन करण्याची संधी दिली माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण सविताताई महाराज गावणे यांना धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडली कोरगाई विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.